डोंबिवली के नगर निगम संचालित शास्त्रीनगर अस्पताल में डॉक्टर और नर्स के साथ मारपीट के मामले में विष्णुनगर पुलिस ने बड़ी कार्यवाही की है। पुलिस ने इस मामले में तत्परता दिखाते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। वहीं इस केस में नामजद पार्षद रमेश मात्रे की अब तक गिरफ्तारी न होने पर पुलिस ने स्थिति साफ की है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार विष्णुनगर पुलिस ने डॉक्टर और नर्स से मारपीट के आरोप में रमेश पवार, प्रमोद निकम और अक्षय कारंडे को गिरफ्तार किया है। इस बीच मामले में आरोपी पार्षद रमेश मात्रे पर अब तक कोई कार्यवाही नहीं होने से सवाल उठ रहे हैं। इस पर स्पष्टीकरण देते हुए सहायक पुलिस आयुक्त सुहास हेमाडे ने बताया कि मामले की गहन जांच जारी है और जांच के दौरान सामने आने वाले सबूतों के आधार पर ही आगे की कानूनी कार्यवाही की जाएगी। कालच्या प्रकरणात 5 आरोपींपैकी 3 आरोपी या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे। त्यापैकी एक अक्षय कारंडे म्हणून आहे, दुसरा रमेश पवार आणि तिसरा प्रमोद उर्फ प्रकाश निकम असे 3 आरोपी विष्णुनगर पोलिसांनी अटक केलेले आहे। एकूण 5 आरोपी आहेत जे फुटेजमध्ये दिसतात ते 5 आरोपी आहेत, त्यापैकी 3 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। त्यांचा आम्ही अटकेचे प्रयत्न करत आहोत। अडचण काही नाही, आम्ही योग्य त्या प्रोसिजरप्रमाणे कारवाई करू। याच्यामध्ये एक महिला आरोपी आहे, दुसरे स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, अक्षय कारंडे जो आता अटक केलेला आहे, रमेश पवार आणि प्रमोद निकम हे दोघं म्हणजे 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। या गुन्ह्याचे फिर्यादी डॉक्टर वैभव साळुंके हे आणि एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी ऑन ड्युटी होत्या आणि त्या तिथे पेशंटचे नातेवाईकांबरोबर हे आरोपी पण आले आणि आरोपींनी डॉक्टरांशी हुज्जत वगैरे घालून त्यांचे फोनवर काय बोलत नाही, त्यांना काय रिप्लाय देत नाही असं म्हणून त्यांना अशी शिवीगाळ केली आणि दमदाटी केली। अशा प्रकारची जी तक्रार आहे त्याबाबत विष्णुनगर पोलीस स्टेशनला कालच गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। प्रचलित कायद्यानुसार जे काही प्रोसिजर करता येईल त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेत आहोत। याच्यावर कोणाचं प्रेशर नाही आहे आणि फिर्यादी यांना आरोपींनी धमकी दिली होती आणि त्यांची मानसिक स्थिती जरा बिघडली होती। त्यानंतर त्यांनी हा गुन्हा काल नोंद केलेला आहे आणि जे काही नियमानुसार होईल त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत।